माझ्या आजूबाजूला खूप केओस आहे. मी आता ना नाश्ता करायला आली आहे सकाळी मस्त मेदूवडा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. आता रोज ऑमलेट वगैरे खाऊन पकलं बस. म्हणजे एखादी गोष्ट एकदा किंवा दोनदाच चांगली वाटते. हे आपलं साऊथ इंडियन बरं आहे. आता आम्ही घेतलाय मेदूवडा. गरम आहे. मी लास्ट टाइम पण आलेलो. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी सांगेन लोकेशन. ते काल जे रोज ऑमलेट खाल्लेलं ना त्याच्या पुढेच आहे, थोडंसं पुढे. काय सालिगाव एरियाचं. इथे मिरची मस्त. थँक्यू. प्रॉपर मस्त मजा आली. सांबार चटणी. इथे मोठा आहे बघा डोसा. मसाला डोसा आहे. साईज काय मोठी आहे. जाम भूक लागले. साऊथ इंडियन खायला वेगळ्याच लेवलची मजा येते. गोव्याला आल्यावर पण साऊथ इंडियन मस्त मिळतं. इथे साऊथची पब्लिक खूप असते ना त्याच्यामुळे इथे मस्त मिळतं. आणि आता सकाळची वेळ त्याच्यामुळे इथे पण गर्दी आहे. जशी रोज ऑमलेटला होते तशी होते डोसा आणि इडली वडा खायला. ह्याचं नाव आहे शिवम व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंट. आणि ब्रेकफास्ट कुठेही नाही चालत, काहीच ठिकाणी चांगला मिळतो. सो हे पण एक साऊथ इंडियनसाठी खूप फेमस आहे. लंच वेंच पण होतो बट आता ब्रेकफास्टसाठी खूप गर्दी आहे बघा ना. खूप गर्दी आहे. लोक येतातच आहे. गाड्या बिड्या लावतात. नॉईस ब्रेकफास्ट. हा गेला पेट्रोल आणायला. आमचं पेट्रोलच संपलं. आता आम्ही गाडी इथे पार्क केली. आम्ही दुसरीकडे चाललेलो फिरायला तर इथे काय इंडिकेशन्सच नाही दिले आणि पेट्रोलच संपलं. आता काय मिळतंय नशीब इकडे बाटल्या असतात विकायला. आता वांदे होतील. पेट्रोल पंप थोडं पुढे 1.5 किलोमीटरवर आणि गाडी तर जातच नाही पुढे. पेट्रोल आणलं बाबा. टाक आता पेट्रोल. तिथे इंडिकेशन नाही दिलं ना. चला पेट्रोलला भरलं. आता आम्ही जातो दुसरीकडे. आम्ही तर कलंगूट बागा सोडलं आहे. आता बघतो कुठे जायचं. अजून काही फिक्स नाही आहे. बॅग तर घेऊन निघालो आहे. जहा रस्ता दिखेगा जाएंगे. गाइस वी गॉट अ क्रेझी डील. एक प्रॉपर्टी मिळाली आहे ज्याचं नाव आहे हेनमिल हाईडवे अंजुनाला. आम्ही बागा कलंगूट सोडलं. आता आलो इकडे. सो ही प्रॉपर्टी आहे ना ही नवीनच आहे आणि आजूबाजूला मस्त शांती आणि नेचर आहे. इथे समोर बाहेर निघालं की लेफ्ट नाही राईटला अंजुना बीच आहे आणि सगळे शॅक्स वॅक्स चालू होतात. तर ही प्रॉपर्टी आता आहे नवीन. बट लुक ॲट दिस क्यूट स्विमिंग पूल आणि आजूबाजूचे एस्थेटिक्स पण खूप मस्त आहे. सो आमची जी रूम आहे ती दाखवते मी तुम्हाला. पण थोडी ऑफसाईड आहे कारण ऑलरेडी फुल आहे आणि आज वीकडे आहे. सो तुम्ही जर इथे रूम घेतली तर तुम्हाला असा पूल व्ह्यू मिळतो. थोडा नेचरचा पण व्ह्यू मिळतो. ते समोर पण आहे. खूप मोठं आहे. म्हणजे 2 जणांसाठी परफेक्ट रूम मिळाली आहे. गाइस न्यू प्रॉपर्टी. मस्त झोपेल. ही लॉबी आहे. वरती सगळे पॅक्ड आहेत. सो ही आमची रूम आहे. मस्त क्लीन आणि नवीन आहे. आता ह्याला बाल्कनी पण आहे.
बट व्ह्यू नाही आहे वरती, पण सगळे पॅक्ट आहे त्याच्यामुळे काय अर्थ नव्हता वरती घेऊन. सेमच रेटमध्ये होतं, बट इट्स ओके. राहायची व्यवस्था झाली ना मस्तपैकी, बस झालं, बाकी काय नको. क्लीन आणि स्पेशियस आहे. आणि काय अजून इथे आता ना आम्ही मस्त बॅग ठेवून आलो, फ्रेश होऊन आता लंचसाठी आलो आहे. आम्ही अंजुना एरियामध्ये आहोत आणि इथे ना तेजा रेस्टॉरंट नावाचा फेमस, इंस्टाग्रामवर तुम्ही खूप सारे रील्स बघितले असतील, फेमस रेस्टॉरंट आहे. रिव्ह्यूज पण चांगले आहेत. आणि आता आम्ही आलो आहे इकडे आणि चणक थाळी आली आणि तोंडाला पाणी सुटलं आहे कारण मला कडाक्याची भूक लागली आहे. अरे ह्यात काय काय बघत, चणक रवा फ्राय आहे, क्रॅब आहे, क्रॅबचा रस्सा. हा कसला रस्सा आहे? कालवण आहे. ह्यात पण कसला तरी पीस आहे, तिवळ आहे, लोणचं आहे आणि कोशिंबीर आणि भात आहे. ही थाळी आहे 350 रुपीजची. आता ते गॅसचे क्रायसिस चालले आहेत, सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या नेशनला माहिती आहे. सो त्यांनी आता थोडे रेट्स त्याच्यामुळे वाढवले आहेत. पण रेस्टॉरंट्स बंद नाही आहेत, सगळे रेस्टॉरंट्स चालत. काही काही ठिकाणी रेट्स कमी जास्त आहेत. तर आता खाऊन बघूया. खूप फ्रेश दिसतं आहे आणि आज थोडं वीकडे आहे ना, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे, शांत आहे मस्त. कशापासून चालू करू? राईस, हा राईस मस्त आहे. फक्त ना आता एकच गोष्ट आहे, काल आम्ही कलंगूटला खाल्लेली ना जी थाळी, आता राईस एवढा होता की एक्स्ट्रा झाला आणि ह्यात राईस मला खूप कमी वाटतं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर ओके आहेत, बट राईस थोडा जास्त असतं तर चाललं असतं 350नुसार. आणि मेनूमध्ये ना त्यांनी रेट्स नाही मेन्शन केलेत, बट ह्या गोष्टी सगळ्या आहेत. फिश थाळी वगैरे सगळं मिळतं. रेट्स मे बी सीझनल असतील त्याच्यामुळे त्यांनी मेन्शन नाही केलं. मी याल तेव्हा तुम्ही विचारू शकता. आता मी खाते. सो इट वॉजंट क्रेझी, म्हणजे ठीक एक्सपिरियन्स होता. असं काय फार वेगळं नव्हतं. स्पायसी होती, टेस्ट मस्त होती, फक्त थोडंसं कॉस्टली आणि क्वांटिटी थोडी कमी वाटली मला. बाकी ओके होतं. तुम्हाला यायचं तर तुम्ही येऊ शकता. मी लोकेशन टाकून देईल, ॲड्रेस, डिस्क्रिप्शन सगळं खाली. वॉईज हे इकडे पार्किंग आहे अंजुना बीचला. आता आम्ही बीचजवळ चाललो आहे जिथे सगळे रेस्टॉरंट्स आणि क्लब्स आहेत. आणि संध्याकाळची वेळ आता जरा मस्त वाटते, थंडावा आहे, मस्त नारळाची झाडं आहेत आणि इथे हे सगळं चालू होतात क्लब्स वगैरे. आणि समोरच क्लब्सच्या हे असे शॉप्स आहेत जिथून तुम्ही शॉपिंग करू शकतात. आणि थोडेफार रेट्स आता वाढवले आहेत लोकांनी, पण बार्गेन होतं. हे हॉस्टेल आहे, मस्त आहे ना? नाही, इथंच आहे, इथूनच होतं. हे काय आहे? बीच क्लब आहे, जिप्सी नॉईस. आणि इथे पार्किंग वगैरे चार्जेबल पार्किंग आहे. आणि इथे खूप सारे वेलनेसचे पण हे आहेत, तुम्हाला जर बॉडी स्पा वगैरे घ्यायचं असेल तर. आणि छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं एवढे मोठे मोठे क्लब्स निघालेत ना आता, आणि कचऱ्यासारखा पैसा टाकतात लोक क्लब्समध्ये. बघा इथे शॉपिंगसाठी ऑप्शन्स आहेत. मस्त आता सनसेट होतोय, मस्त सूर्य दिसतोय आणि आमच्या पुढे अडकलो आम्ही आता. अटक गया है गाड़ी, अटक गया है.
क्या करे काय एवढ्या छोट्याशा गल्लीमधनं लोक गाड्या टाकतात यार. Just don't know. हे बघा सॅनडाऊन आणि हे इंस्टाग्रामवर फेमस झालेलं इवा कॅफे. एस्थेटिक वाईब्स आहेत सगळ्या. म्हणजे असं थोडंसं आर्टिस्टिक केलंय. इथे असे बाजूला शॉपिंगसाठी ऑप्शन आहे. मस्त मस्त ड्रेसेस आहेत. ह्या साईडला पण आहे. आणि सगळे जे इकडचे रेस्टॉरंट्स आहेत ना मोस्टली सगळे बीच साईडच आहे. आमचा फेमस गुळ बार बंद होता ना. वी आर क्लोज्ड. मंडेला बंद असतं. हे बघ काय नॉईस. खूप सारे आहेत इथे लाईनमध्ये. वाईब्स खूप मस्त आहेत. आणि वॉट अ व्ह्यू गाईज. माझा इथे व्हिडिओ काढ. मी उतरू. इकडे पूर्ण ही लेन आहे. पूर्ण शॉपिंग फुल ऑन शॉपिंग लोकांची चालू आहे मध्ये मध्ये. आणि काही लोक ते गेलेत आता बीचवर. क्लब्समध्ये गेलेत. किती मोठा शॉप आहे तो पर्पल मार्टिनी. पुढे आहे तो हाच आहे. हे एकदम असं सेंटॉरिनी वाईब्सवाला कॅफे आहे. आणि च्या पुढे आहे पर्पल मार्टिनी. अँड दिस इज सी पॅराडाईज बार अँड रेस्टॉरंट. आज वीकडे आहे तरी वीकडेला एवढी कशी काय गर्दी असू शकते इकडे. क्लब आहे हा बीच क्लब. आम्ही ना आता अंजुनाच्या इकडून थोडंसं बाहेर आलो. अंजुना बीचच्या थोडंसं बाहेरच्या साईडला इकडे एक बॅक स्ट्रीट गोवा बाईट्स नावाचा एक फूड ट्रक आहे. आणि खूप लोक इथून पार्सल वगैरे घेऊन जातात. आणि समोर त्यांचं रेस्टॉरंट पण आहे. तिकडे जाऊन आता आम्ही एक ऑर्डर दिली आहे. मी तुम्हाला दाखवते काय ऑर्डर केलं आहे आम्ही. जाऊनच बघू. चला चला चला. सो इकडे पूर्ण मेन्यू लावला आहे. आणि ह्या मेन्यूमध्ये 10 रुपये ॲड करा कारण गॅसचा सगळं इश्यू चालू आहे तो. इकडे ना आत्ता आम्ही 10 मिनटापूर्वी आलेलो. आणि आता गर्दी ना वाढते. फॉरेनर वगैरे लोक पण थांबून खातात. हे रेस्टॉरंट पण त्यांचंच आहे. तिकडूनच सगळा माल आणला त्यांनी. आणि इथे फूड ट्रक लावला आहे. आणि त्या लोक बसली आहेत. ते बसलेत. काही लोक वरती तिकडे उभं राहून पण ऑर्डर देतात. ओके सो आम्ही बॅक स्ट्रीट काय आहे आम्ही या बॅक स्ट्रीट बाईट्सवर थांबलो आहे. इकडे फूड ट्रक आहे ना माझ्या मागे. आम्ही चिकन काफ्रील पोळी मागवली आहे. तर ही पोळी मला माहिती आहे लोकल गोवन ब्रेड. आणि त्याच्या आत ती फेमस गोव्याचं चिकन काफ्रील भरलेलं आहे. ह्याची कॉस्ट आहे 160. पण गॅसचे क्रायसिस झालं म्हणून 170 घेतलं त्यांनी. तर आता खाऊन पहिले बघते मग तुम्हाला सांगते. स्पायसी नाही आहे पण मस्त आहे. त्यात कांदा वगैरे टाकला आहे आत. एवढं दिसत नसेल. कांदा आणि कोबी वगैरे टाकलं आहे. आणि खूप सारे चिकनचे पीसेस आहेत. बोनलेस चिकन. मस्त पडतंय ते. नाही मी खाल्लं. पहिल्या बाईटला मला अजिबात तिखट नाही लागलं. नंतर अशी ती टेस्ट एनहान्स होत माझं आता सगळं भाजायला लागलं.
काळी मिरी आणि मिरची खूप आहे, गोवन स्पायसेस पण खूप लागतात. बट एक गोष्ट आहे, ही स्ट्रीट स्टाईल आहे म्हणून मला थोडीशी वेगळी चव लागते. रेस्टॉरंटमध्ये खाल तर रेस्टॉरंटचं तर कम्प्लीट डिफरंट असतं. ती टेस्ट एकदम मस्त लागते. ही पण आहे पण ॲव्हरेज, आय मीन ठीक आहे. कारण हे स्ट्रीट फूड आहे आणि पोळी आणि चिकन काफ्री याचं कॉम्बिनेशन मला एवढं नाही आवडलं जेवढं रोटी बरोबर किंवा राईस बरोबर लागतं, मस्त लागतं. ओके. हां, इथं बघ किती लोक बसले, फॉरेनर्स बसलेत सगळे. फॉरेनर लोकांना बाहेर बसायला जाम आवडतं. बॉईज, आम्ही परत आलो आहे अंजुनावरनं बागाला. बागाजवळ एक मस्त प्रॉपर्टी मिळाली आहे.